So hey guys, आज आपण BW एक्सपेरिमेंट नंबर 6 दॅट इज व्हेरीफाय ट्रूथ टेबल ऑफ लॉजिक गेट्स हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. सो त्यासाठीच आपल्याला वेगवेगळ्या आय सीज पाहिजे आहे. जशी आपल्याकडे इथे नॉरवाली आय सी आहे, देन अँडवाली पण आय सी आहे दॅट इज IC 7408. परत ऑरवाली सुद्धा आय सी आहे IC 7432 आणि एक्झॉरवाली आय सी आहे IC 7486. सो आपल्याला या आय सीज आपल्या सर्किटमध्ये लावायचे आहे. इथे नॉच बघायचा. सो हा असा नॉच दिसतो ना, त्याच्या नॉचच्या बाजूची इकडली पिन ती पिन नंबर 1 असते. सो आपण इथे त्याला प्लेस करूया. ते प्रेस करून असं लिव्हरला पुल करून द्यायचं खाली. सो आपण सर्किटमध्ये IC 7402 लावलेली आहे. सो अकॉर्डिंग टू सर्किट ह्याची जी पिन नंबर 1 आहे ती आउटपुटला कनेक्ट आहे आणि पिन नंबर 2 आणि 3 इनपुट्सला कनेक्ट आहे. आपण पिन नंबर 1ला आउटपुटला कनेक्ट करू. इकडे वर आउटपुट आहे, इथे आउटपुटला कनेक्ट करू. पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3 ही इनपुटला कनेक्ट आहे. सो हे आपण याला इनपुटला कनेक्ट करू. खालचे इनपुट्स आहे, कोणत्या पण 2 इनपुटला कनेक्ट करून घ्यायचं. पिन नंबर 7 इथे ग्राउंडला कनेक्ट आहे आणि पिन नंबर 14 VCCला कनेक्ट आहे. सो आपण सर्किटमध्ये तसा त्याप्रमाणे कनेक्ट करूया. पिन नंबर 7 ग्राउंड, खाली ग्राउंड आहे, सो इथे ग्राउंडला कनेक्ट करू. आणि पिन नंबर 14 म्हणजे याची 22 वाली पिन, सो ती VCCला कनेक्ट आहे. इथे VCC ही आहे, सो इथे कनेक्ट करूया. आता आपण किट चालू करूया. किट चालू केली आपण. इकडे त्याची स्विच आहे, तर स्विच ऑन केली, आपला सर्किट चालू झाला आहे. सो अकॉर्डिंग टू ट्रूथ टेबल जर आपण दोन्ही इनपुट 0-0 ठेवले तर आपल्याला आउटपुट 1 मिळणार. सो आपण दोन्ही आउटपुट आधी 0वरती ठेवूया. पहिला आउटपुट 0 आणि दुसरा पण आपला ऑलमोस्ट 0वरती आहे. सो आपण इकडे बघू शकता आउटपुटमध्ये आपला लाईट ग्लो झाला आहे. इकडे बघा ट्रूथ टेबलमध्ये सर आपण एक इनपुट 0 ठेवला आणि एक 1 ठेवला तो आपल्याला आउटपुट 0 भेटेल. एक इनपुट 1 ठेवला, एक 0 ठेवला, सो आउटपुट आपल्याला 0 भेटेल. आणि दोन्ही इनपुट 1 ठेवले तरी आपल्याला आउटपुट 0 भेटेल. सो आपण एक इनपुट 0 ठेवूया आणि एक 1 ठेवूया, सो आउटपुट आपला 0 मिळाला. एक इनपुट 0 ठेवूया, एक इनपुट 1, परत आपल्याला आउटपुट 0 मिळाला. आणि दोन्ही जर का आपण 1 ठेवले परत आपल्याला आउटपुट 0 मिळाला. ही होती आपली IC 7402 दॅट इज नॉर गेट. सो आता आपल्याकडे IC 7408 आहे दॅट इज अँड गेटवाली IC. ती आता आपण सर्किटमध्ये म्हणजे प्लेस करणार आहे. सो याचा आधी आपल्याला नॉच बघायचा आहे. नॉचच्या लेफ्टवाली जी फर्स्ट पिन असते ती पिन नंबर 1 असते आणि अपोजिटवाली पिन नंबर 14 असते. ती आपण सर्किटमध्ये प्लेस करणार आहे. प्लेस करायची आणि या लिव्हरला खाली पुश करायचं. अकॉर्डिंग टू सर्किट पिन नंबर 3 जी आहे ती आउटपुटला आहे आणि पिन नंबर 1 आणि 2 इनपुट्सला आहे. पिन नंबर 7 तर ग्राउंडला आहे आणि पिन नंबर 14 VCCला आहे. पिन नंबर 1 आणि 2 इनपुटला आहे. पिन नंबर 1 आणि 2 खाली इनपुट आहे, सो इथे खाली कनेक्ट करूया. आणि पिन नंबर 3 जी आहे ती आउटपुटला आहे. पिन नंबर 3 ही इकडे वर आउटपुट. पिन नंबर 7 जो आहे तो ग्राउंडला आहे आणि पिन नंबर 14 जी आहे ती VCCला आहे. इथे 14 म्हणजे 20 असते कारण की लास्टवाली पिन ही आहे, सो ती 20ला कनेक्ट आहे. दॅट्स वाय 14 वाली पिन नंबर 20 आहे सर्किटमधली. ठीक आहे, आपले इथे कनेक्शन झाले आहे. आपले दोन्ही इनपुट 0-0 असेल तर आपल्याला आउटपुट 0 मिळणार आणि दोन्ही इनपुट 1-1 असेल तर आपल्याला आउटपुट 1 मिळणार. आणि कोणतंही एक इनपुट 0 असेल तर आपल्याला आउटपुट 0च मिळणार. सो आता आपण दोन्ही इनपुट 1वरती सेट करूया. फर्स्ट इनपुट 1वर केला, दुसरा पण 1वर केला. सो आपण बघू शकता आउटपुटमध्ये लाईट ग्लो झाला आहे, म्हणजे आउटपुट आपलं वर्किंग आहे. एक इनपुट आपण 0वरती ठेवूया. सो बघा लाईट बंद झाला म्हणजे आपल्याला आउटपुट 0 मिळालं. दोन्ही आउटपुट 0वरती परत लाईट ग्लो नाही झाला, आउटपुट 0. आणि एक इनपुट 1वरती ठेवलं आणि एक 0वर परत लाईट ग्लो नाही झाला म्हणजे आपल्याला 0 इनपुट म्हणजे 0 आउटपुट मिळालं बेसिकली. सो अकॉर्डिंग टू अँडचे आणि एक्झॉरचे कनेक्शन्स बिलकुल सेम आहे. सो आपण ही IC इथे रिप्लेस करूया एक्झॉरनी. सो नॉच बरोबर बघायची
पिन नंबर 1 नॉटच्या बाजूची पिन नंबर 1 असते, ती बरोबर इथे फिक्स करायची आणि लिव्हरला खाली प्रेस करायचं. कनेक्ट झालं आहे. सो अकॉर्डिंग टू ट्रूथ टेबल ऑफ एक्झॉर, जर आपले इनपुट 0 असणार सो आपल्याला आउटपुट 1 मिळतो, आणि दोन्ही इनपुट जर 1 असणार सो आपल्याला आउटपुट 0 मिळतं, आणि एक इनपुट 1 असेल आणि एक 0 असेल तर आपल्याला आउटपुट 1 मिळतो, आणि एक इनपुट 1 आणि एक इनपुट 0 असेल सो आपल्याला आउटपुट 1 मिळतो. अकॉर्डिंग टू ट्रूथ टेबल आपण आधी दोन्ही इनपुट 1 वरती सेट करूया. सो तुम्ही बघू शकता आउटपुटमध्ये आपल्याला 0 मिळालं आहे. दोन्ही इनपुट आपण 0 वरती सेट करूया. सो आउटपुटमध्ये आपल्याला 0 मिळाला, आणि सपोज एक इनपुट आपण 1 वरती सेट केला, सो तुम्ही बघू शकता आउटपुटमध्ये आपल्याला 1 मिळालं आहे. परत एक इनपुट आपण 1 वरती सेट केला, सो आउटपुटमध्ये आपल्याला परत 1 मिळालं आहे. सो आपण आत्ता व्हिडिओमध्ये नॉर, अँड आणि एक्झॉर गेटचे परफॉर्म केले आहे. सो येस, दॅट्स ऑल अबाउट अवर एक्सपेरिमेंट.